आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो झियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला कालच्या प्रकरणामध्ये खूप सुंदर रीतीने समजवलंय की आपण आपल्या अंतरात्म्याचं ध्यान केल्यानंतर गुरुकृपा प्राप्त होते. बाबा मुक्तानंदांनी त्यांचा स्वानुभव सुरुवातीला सांगितलाय की अंतरात्म्याचं ध्यान केल्यानंतर त्यांना गुरुकृपा प्राप्त झाली आणि त्या गुरुकृपेच्या आधारेच त्यांच्या लक्षात आलं की ज्या भगवंताचा शोध ते तीर्थक्षेत्रांमध्ये, गुहांमध्ये, मंदिरांमध्ये साधू संतांच्या संगतीत घेत होते, ते भगवत तत्व त्यांच्या अंतरात्म्यातच वास करत आहे. तेच ते आहे ही त्यांना अनुभूती आली आणि त्यामुळे ते आपणाला अंतरात्म्याचं ध्यान करा हा संदेश, उपदेश जो भगवान नित्यानंदांनी त्यांना केला होता तो आपणाला ते करत आहेत. आणि त्यामध्ये त्यांची प्रत्यक्ष अनुभूती ही महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्यक्ष अनुभूतीच्या आधारे तो उपदेश ते आपणाला सुद्धा सांगत आहेत. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की केवळ आपण सद्गुरूंच्या सहवासात येतो म्हणून आपणाला पूर्णत्व प्राप्त होईल असं नाही, तर त्यासाठी आपणाला स्वतःला सुद्धा आपल्या अंतरात्म्याचं ध्यान करणं अत्यंत आवश्यक आहे. ध्यानाशिवाय आपण ते पूर्णत्व प्राप्त करू शकत नाही. त्यानंतर आपणाला त्यांनी सांगितलेलं आहे की आपले सद्गुरु तत्व हेच आपला अंतरात्मा आहेत आणि त्यामुळे केवळ त्यांचं अस्तित्व हे फोटोपुरतं किंवा समाधीपुरतं किंवा त्या आश्रमापुरतं, मठापुरतं मर्यादित नसून आपल्या अंतरात्म्यामध्ये ते वस्ती करत असतात. आणि त्यामुळे आपण आपल्या सद्गुरूंना त्या दृष्टीने व्यापकतेने समजून घेणं आवश्यक आहे. तसंच आपण कोणत्याही वस्तूंचं जे काही आपल्याला बाहेर दिसत आहे तर ते तिथं सुद्धा आपण ते सुद्धा आत्मस्वरूप आहे. ज्या गोष्टींवरती आपली दृष्टी जाते त्या सर्व वस्तू आणि मानवासह सर्व वस्तू सजीव निर्जीव ज्या असतील त्या सर्व वस्तूंमध्ये आपणाला त्या आत्मतत्वाचं ध्यान होणं आवश्यक आहे. आपल्या सद्गुरूंचं ध्यान होणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की ईश्वर, आत्मतत्व आणि गुरु हे तिन्हीचं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे आणि तिन्ही एकच आहेत. ही महत्त्वाची गोष्ट. आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं की माझं आत्मतत्व, गुरुतत्व आणि परमात्म तत्व हे माझा अंतरात्माच आहे, हे जेव्हा आपल्याला त्याची हा निश्चय आपला पक्का होतो, हे ज्ञान होतं आणि हा निश्चय पक्का होतो, त्यावेळेला आपलं जे ध्यान होतं ते ध्यान उच्च कोटीचं होतं. मग आपण ध्यानासाठी बसलेलो असू आसनामध्ये किंवा त्या ध्यानाच्या व्यतिरिक्त पण आपले जागृतावस्थेमध्ये आपण इतरत्र काही काम करत असताना सुद्धा आपण त्याच अनुसंधानात राहू, त्या सर्वश्रेष्ठ अनुसंधानात राहू, अंतरात्म्याच्या अनुसंधानात राहू. आणि हे अंतरात्म्याच्या अनुसंधानात राहणंच हे आपण जेव्हा राहू लागू तर तेच आपल्या सद्गुरूंना समर्पित होणं आहे. खऱ्या अर्थाने समर्पित होणं म्हणजे आपण आपल्या अंतरात्म्याच्या अनुसंधानात, आपण आपल्या अंतरात्म्याच्या चिंतनात, मननात, त्याच्या ध्यानामध्ये, त्याच्या आठवणीत राहू, रममाण होऊ, ते सद्गुरूंना समर्पित होणं आहे. इतकी मोठी व्यापक व्याख्या त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि हे सहज रीतीने आपण प्रत्येक क्षणाला करू शकतो. अगदी ध्यान करत असताना तर आपलं अनुसंधान होणारच आहे, पण ध्याना व्यतिरिक्त सुद्धा होऊ शकतं. ह्यासाठी आपल्याला आत्मा, ईश्वर आणि परमात्म तत्व ह्याचं ज्ञान, हे तिन्ही कसं एक आहे हे आपल्याला पक्क असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला ते सांगतायत की ध्यान करत असताना विविध भाव आपल्या मनामध्ये येतात किंवा जीवन जगत असताना सुद्धा विविध भावना मनामध्ये येत असतात. तर ह्या सर्व भावना ज्या मनामध्ये उदित होतात, मनामध्ये येत असतात, तिथे सुद्धा आपण कोणत्याही प्रकारची ती भावना का असेना तर त्या भावनेचं
जेव्हा ती प्रकट होते, तर त्यावेळेला सुद्धा आपण आपल्या सद्गुरूंना आठवलं, तर आपण त्या भावनेच्या पलीकडे जाऊ शकतो आणि आपण एक आनंद अनुभवू शकतो. आणि जर ती भावना त्रास देणारी असेल, तर त्या भावनेतून पार होण्यासाठी आपणाला आपल्या सद्गुरूंची आठवण मदत करणार असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भावना आपल्या अंतरी येत असेल, तरीसुद्धा त्या त्या भावनेचा विचार करत न बसता, ते सर्व काही परमेश्वर आहे, ती भावनासुद्धा त्या शक्तीचाच एक भाग आहे, ह्यानुसार आपण जर विचार केला आणि आपल्या भगवंताला, सद्गुरूंना आपण आठवण केली, तर आपण त्या भावनेची युद्ध न करता त्या भावनेच्या पलीकडे आपण सहज जाऊ शकतो. तर ह्या पद्धतीने एक सुंदर त्यांनी साधनेच्या आणि इतर वेळेला सुद्धा आपलं संतुलन कसं राहू शकतं ह्यासाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा भावनिकच्या दृष्टीने आपणाला त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आपणाला त्यांनी सांगितलेलं आहे की आपणाला जे काही जीवनामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि तेव्हा आपल्याला काही विचारावंसं वाटतं, तर त्यावेळेला आपण अनेकदा आश्रमात जाऊ किंवा सद्गुरूंना समोर विचारू किंवा काही पत्र माध्यमातनं विचारू. तर हे करण्याची पण जर आपल्याला असं काही प्रश्न असतील, काही समजत नसेल, तर कुठले निर्णय घ्यायचे असतील, तर अशा वेळेला आपण आपल्या अंतरात्म्यात, खोल अंतरात्म्यात जाऊन ध्यान जर केलं आणि तिथे आपल्या मनातलं जे पत्र आहे, ते पत्र आपण असं बाहेर न टाकता आपल्या हृदयामध्ये आपण जर ते तिथं आपण जर ते पत्र टाकलं किंवा तिथे आपण जर त्याची नोंद केली, तर आपला जो काही प्रश्न असेल, जे काही आपल्याला समजत नसेल, त्या गोष्टी उलगडण्यासाठी अंतरात्म्यामध्येच वास करत असलेलं तत्व, सद्गुरू तत्व आपणाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहज देत असतात. आणि इथे त्यांनी सांगितलं की केवळ एक आहे की आपण हे टपाल आपल्याच हृदयातल्या टपाल पेटीत टाकणं आवश्यक आहे. अनेकदा आपण असं होतं की आपण आपल्याला जे प्रश्न निर्माण होतात, तर ते आपण इतरांच्या हृदयाच्या टपालपेटीत टाकत असतो. तर ते न करता आपल्याच अंतरी आपल्या सद्गुरू तत्व वास करतंय, भगवंत आपल्या अंतरी वास करतोय. तर आपल्याच हृदयातल्या टपालपेटीत जर टाकलं, तर तिथे आपणहून अंतरी आपल्याच अंतरातून आपल्याला उत्तरं चांगल्या रीतीने मिळणार आहेत. आणि हा सगळ्यात खूप सुंदर मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. तर अशा रीतीने काल आपणाला एक ध्यानाच्या संदर्भात आणि रोजचं आपण ध्यानाव्यतिरिक्त सुद्धा जे 24 तासांचं जीवन जगत असतो, त्यामध्ये आपलं अनुसंधान कसं सूक्ष्म रीतीने भगवंताशी एकरूप होण्याचं राहू शकतं, हे आपणाला त्यांनी समजवलं. आता आपण पुढे वाचूयात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काल ही पण सांगितली की आपणाला सतत आपल्या मनाला सतत कोणत्या ना कोणत्या नात्याची आठवण करण्याची सवय असते. तर आपण आपल्या मनामध्ये जर सद्गुरूंचीच आठवण कायम ठेवली, तर आपलं मन एकाग्र होण्यासाठी, शांत होण्यासाठी आणि अंतर्मुख होण्यासाठी मदत होत असते. आणि हे त्यांनी फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे. तर हा अभ्यास आहे की कारण आपले सद्गुरू हे भावातीत, त्रिगुणातीत आणि पूर्ण ज्ञानस्वरूप सच्चिदानंदमय झालेले असतात. तर त्यामुळे आपण त्यांचं अनुसंधान केलं आणि हे अनुसंधान आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण असं करू शकतो की जेव्हा कुठलेही प्रसंग असतील, काय असतील, तर ते कसे वागतात, ते कसे वागले असते, ह्याचा जर आपण विचार केला, ह्याचं चिंतन केलं, त्यांचं जीवन कसं त्यांनी घडवलं, ते कसे आपल्यासारखेच होते आणि ते ह्याच देहामध्ये त्यांनी एवढी उच्च अवस्था कशी गाठली, ह्या पण स्मरणात आपण राहिलो, तर आपण आपल्या वागणुकीत आपल्या सहज परिवर्तन होण्यास मदत होत असते. आता आपण पुढे वाचूयात. काल आपण जे आलो होतो तिथे त्यांनी सांगितलं की तुमच्या हृदयाला टपालपेटी बनवा. फक्त इतकेच करा की तुमची सगळी पत्रे त्या टपालपेटीत टाका आणि मग तुम्हाला सगळी उत्तरे मिळतील. पुढे सांगते की आत्म्याचे ध्यान आनंदाने करा, कारण आत्मा अमर आहे, आत्मा येशू आहे, आत्मा मूसा आहे, तोच नित्यानंद आहे आणि राम व कृष्णही तोच आहे. तुम्ही कितीही वाचले, कितीही शिकविले, कितीही लिखाण व श्रवण केले, तरीही ते सर्व बाह्य पातळीवरचे आहे. जो आत्मस्वरूपात लीन झालेला आहे, फक्त तोच अंतर्जगताच्या संपर्कात
आहे. स्वतःला हरवून टाका. स्वतःला हरवणे म्हणजे स्वतःला गवसणे होय. स्वतःचा शोध घ्या म्हणजे स्वतःला हरवणे होय. ही गोष्ट कायमची समजून घ्या. तुमच्याशिवाय शिव नाही, शिवाखेरीज तुम्ही नाही. ही अनुभवी सिद्धांची शिकवण आहे. हे आत्म्याचे धाम आहे. इथे तुम्ही विश्रांत होऊ शकता. संतजन इथेच वास्तव्य करतात. स्मरणात ठेवा, देह नाशवंत आहे, मग तो कोणाचाही असो. शाश्वतता केवळ आत्म्यात आहे. सत्य केवळ आत्म्यात आहे. महानता केवळ आत्म्यात आहे. केवळ आत्माच प्राप्त करण्याजोगा, पाहण्याजोगा, मैत्री करण्याजोगा आहे. केवळ आत्माच अर्जित करण्याजोगा आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो, शरीराला महत्त्व देऊ नका. माझे गुरु नित्यानंद बाबा किती मनोहर होते, किती सुंदर शरीर होते त्यांचे. लंगोटी धारण केलेल्या गुरुदेवांकडे पाहिल्यावर आजही वाटते की ते किती मनोहर आहेत, पण त्यांनाही जावेच लागले. त्यानंतर मुक्तानंदालाही जावे लागेल, सगळ्या जगाला जावे लागेल. परंतु जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट अवश्य करावयाची आहे, ती म्हणजे आत्म्याला प्राप्त करणे. तुम्ही आत्मा आहात, आत्मा तुमचा आहे. सदैव आपल्या आत्म्यासाठीच जगा. तुम्ही सतत आपल्या शरीराबद्दल विचार करीत असता आणि स्वतःला एक व्यक्ती समजता. थांबा, काढून टाका तो विचार. मग असा विचार करा, मी आत्मा आहे, मी जिती आहे. विचारांचे फळ फार महान असते. तुम्हाला शेवटी तेच प्राप्त होते ज्याचे तुम्ही सतत चिंतन करीत असता. म्हणून असा विचार करा, मी आत्मा आहे, मी जिती आहे, मी सुंदर आहे. गीतेमध्ये म्हटले आहे की मनुष्य स्वतःच स्वतःचा शत्रू असतो. हे खरे आहे. मी वाईट आहे, मी कुरूप आहे, मी आळशी आहे, असा विचार केल्याने मनुष्य स्वतःच्याच आत्म्याचा वैरी बनतो. तुम्ही असे का बरे म्हणू शकत नाही? मी मुक्त आहे, मी प्रिय आहे, मी सत्य आहे, मी आत्मा आहे. हे मानवा, व्यर्थ नकारात्मकतांबद्दल विचार का करावा? त्या माती समान आहेत. तू असे का करतोस? डॉक्टरांनी अनेक मेंदूंवर शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, पण अजूनपर्यंत त्यातील एकही डॉक्टर कोणामध्ये एकही दोष शोधू शकलेला नाही. असा विचार तुम्ही का करता की मनाच्या कल्पना म्हणजे तुम्ही आहात. ज्याप्रमाणे आकाशात ढग जमतात आणि नाहीसे होतात, त्याचप्रमाणे मनात विचार उद्भवतात आणि नाहीसे होतात. त्या विचारांच्या मागे का धावावे आणि स्वतःला निरर्थकपणे का शिणवावे? ते तुमचे नुकसान कसे करू शकतील? त्या आत्म्याला स्पर्श कसा करू शकतील? आत्म्यात कोणी काहीही भर घालू शकत नाही व त्यातून कोणी काहीही काढून घेऊ शकत नाही. आत्मा समग्र आहे, तो शुद्ध आणि पूर्ण आहे. तुम्ही काहीही करा किंवा कुठेही जा, शांत बसा आणि तुम्ही आत्मा आहात या सत्यावर चिंतन करा. हे समजून घ्या, मी आत्मा आहे, मी चिती आहे, मी पूर्ण आहे. तर इथे बाबा मुक्तानंदांनी आपणाला खूप सुंदर रीतीने पुढे सांगितलेलं आहे की आपण कितीही श्रवण केलं, कितीही ऐकलं, कितीही वाचन केलं, कितीही लिखाण केलं, तरीसुद्धा जोपर्यंत हे सर्व बाह्य झालं, आता आपण हा सुद्धा जो प्रयत्न करत आहोत शिकण्याचा, तर हा एक प्रयत्न आहे की जो बाह्य झालेला आहे. परंतु हा प्रयत्न परिपूर्ण तेव्हाच होऊ शकतो की जेव्हा आपण ध्यान करू आणि ध्यानामध्ये आपण ह्या सर्व अनुभूती घेऊ. जे आपण वाचन करतोय, जे आपण मनन चिंतन केलेलं आहे, जे आपण विचार करतोय, जे आपण ऐकतोय किंवा जे काही लिखाण पण काही केलं असेल कधी, तर ह्या सर्वांचा आपण तेव्हाच म्हणजे जे समजलेलं आहे ते आपणाला त्या समजण्याचं परिवर्तन अनुभवामध्ये जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे सर्व बाह्य प्रयत्न एका पातळीपर्यंतच राहतील. परंतु जेव्हा आपण हे सर्व शिकलेलो आहे, त्याचं जर आपण अनुसंधान केलं, ध्यान केलं, तर मग मात्र आपण अपूर्ण अनुभव प्राप्त करू शकतो. तर इथे ध्यानाला त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे आणि ध्यान कुणाचं करायचं आहे, तर ह्या संदर्भात सुद्धा ते पूर्ण मार्गदर्शन आहे आपल्याला की आपल्याच अंतरात्म्याचं ध्यान करायचं आहे. कारण आपल्याच अंतरात्म्यामध्ये आपलं सद्गुरुतत्व वास करतं आणि तिथं
तेच भगवंताचं तत्त्वसुद्धा आहे. आणि इथं ते सर्वात छान सांगत आहेत की जे आपण नेहमी इथे 2 महत्त्वाचे मुद्दे इथे ते सांगतायत, की अंतरात्म्याचं ध्यान करत असताना आपलं मन अनेकदा बाह्य शरीराकडे पण जात असतं किंवा अ, मनामध्ये ज्या हालचाली आहेत, तर त्यांच्याकडे ते जात असतं. तर इथे बाबा मुक्तानंद सांगतायत, की कितीही सुंदर शरीर असेल किंवा आजारी असेल किंवा स्वास्थ्यपूर्ण असेल किंवा कुठल्याही अवस्थेत असेल, तरी आज ना उद्या ते विनाश पावणारं आहे. तर त्याच्यामुळे ते ते म्हणजे मी नाही, ही भावना पक्की पाहिजे. त्यामुळे शरीराकडे देहाच्या पलीकडे असलेलं तत्त्व मी आहे, हे कायम लक्षात आणि त्यानुसार आपण अ, शरीराकडे पण पाहिलं पाहिजे. शरीर हे महत्त्वाचं आहे, कारण हे हे देह हा आत्म्याचं हे मंदिरच आहे आणि तिथे आत्मा वस्ती करत असतो. त्यामुळे त्याची निगा राखणं, त्याला योग्य तो सन्मान करणं, त्याच्याप्रती कृतज्ञ असणं हे आवश्यक आहे. परंतु त्यातच अडकणं, हे अडकू नये, हे ते संदेश आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की आपण अनेकदा विचार करतो, की अनेकदा मनामध्ये येतं, की मनाच्या वेगवेगळे जे भाव आहेत, मग तिथे कधी आपण कुठल्याही एखाद्या आपल्या कमजोरी असतील, तर सतत आपण त्याच चिंतनात असतो, की मी असाच आहे किंवा समजा मी आळशी आहे किंवा मी अ, अ, जे काही किंवा मला भीतीच वाटते कुठली किंवा मला खूप चिंता करण्याची सवय आहे, काळजी करण्याची सवय आहे. मला कुठल्याही गोष्टीचं लगेच टेन्शन येतं. तर अशा विविध भावना मनामध्ये असतात. तर ह्याचंच आपण चिंतन करत असतो आणि ह्यातच अडकत असतो. तर इथे बाबा मुक्तानंद सांगतायत, की ह्या भावनासुद्धा आपण नाही आहे. कारण जसं आकाश आहे, आकाशामध्ये आता पावसाळा येतं, जे ढग येतात, ते ढग बरसून गेले, की आकाश ते निरभ्र स्वच्छ ते आहे तसंच आहे. त्या आकाशाला ते ढग स्पर्श करू शकत नाही. त्याच प्रमाणे, की आपल्या मनामध्ये कितीही विचार आले, कितीही कुठल्याही भावना आल्या, तरीसुद्धा त्या विचारांच्या, भावनाच्या पलीकडे असलेलं चेतन तत्व आहे, आत्मतत्व आहे. ते विचार चांगले असोत, वाईट असोत, ह्या दोघांचाही परिणाम त्या चेतनेवरती होत नाही. ते प्रकाश स्वरूप आहे. ते आपल्याच चैतन्याने परिपूर्ण आणि आपल्याच भावामध्ये सदैव स्थित असलेलं तत्व आहे. तर त्यामुळे मनाच्या मध्ये पण कितीही आंदोलनं येत असतील, कितीही सकारात्मक किंवा नकारात्मक भाव जरी येत असतील, तरी त्याच्या पलीकडे त्याच्यात रममाण नाही व्हायचंय. त्याच्यात रमून न जाता आपण आपल्या अंतरी जाणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इथे तिसरी गोष्ट जोडू शकतो, की अनेकदा आपली अनेक कर्म असतात, की जी चांगली कर्म असतात किंवा काही आपल्याकडून चुका होतात किंवा काही अ, नकळत वाईट कर्म पण होऊ शकतात. सगळ्या कर्मांचं मिश्रण आपल्याकडून होत असतं. आपल्या आतमध्ये सत्व, रज, तम हे तिन्ही गुणांनुसार कर्म होत असतात. जेव्हा सत्व चांगला असेल, तेव्हा आत्ता आपण जो अभ्यास करतोय तसं काही करू. रजोगुण जेव्हा प्रबळ होईल, तेव्हा काही वेगळी कर्म होतील. तम असेल तेव्हा. तर त्यामुळे ही कर्मसुद्धा जी आहेत, ही कर्मसुद्धा चांगली असो, वाईट असो, ही कर्मसुद्धा आत्म्याला बाधू शकत नाही. अनेकदा असं होतं, आपण आपल्या कर्मांच्या अ, आपल्याकडून एखादं चांगलं कर्म घडलं, तर आपण त्याच्याच गुणगानामध्ये असतो आणि त्याचंच उदो-उदो आपण करतो, की त्याच्यातच रमून जातो किंवा एखादं वाईट कर्म आपल्याकडून घडलं, तर त्याच्याप्रती आपली सतत एक हीन भावना कायम असते, की माझ्याकडून असं घडलं आणि आपण स्वतःला ते टोकत असतो. तर असं दोन्ही स्वतःचं गुणगान करणं आणि स्वतःला टोकणं, ह्या दोन्ही गोष्टी अ, मधून आपण त्या कर्मामध्ये जास्तीत जास्त अडकत जातो. तर त्यामुळे हे कर्मसुद्धा आत्म्याला बाधू शकत नाहीत. तर इथं कारण आत्मा हा अकर्ता, अभोक्ता असा आहे. तर त्यामुळे कुठलंही कर्म असेल त्यात न अडकता आपण आपल्या अंतरामध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने इथे खूप सुंदर रीतीने त्यांनी ध्यान करण्यासाठी अंतरात्म्याकडेच, आत्मतत्वाकडेच पाहणं महत्त्वाचं आहे. मग कुठल्याही आपण अवस्थेत असे ना का तरीसुद्धा शरीराची, मनाची, आपली कर्माची किंवा आपली परिस्थिती कुठल्याही परिस्थितीत असलो तरीसुद्धा आपण आपल्या आत्मतत्वाकडेच, आत्म्याकडेच पाहायचंय, आत्म्याचंच ध्यान करायचं आहे, हे ते सांगतायत. आता आपण पुढे वाचूया. पुढचा महत्त्वाचा अत्यंत मुद्दा आहे, की मनाचे साक्षी बना, मनाचे साक्षी बना.
एकदा भारतामध्ये एका मोठ्या उद्योगपतीला माझ्या बाबांकडे आणले गेले. हजारो लाखो माणसे त्यांच्याकडे कामाला होती. त्यांचा एक साखर कारखाना होता. मोटारीचे सुटे भाग व टायर यांचेही कारखाने होते. व इतर अनेक व्यापार त्यांच्या मालकीचे होते. पण त्यांचे चित्त नष्ट झाल्यामुळे ते अत्यंत असहाय्य झालेले होते. गुरुदेवांच्या दर्शनासाठी त्यांना उचलून आणावे लागले. त्यांच्याबरोबर 2 डॉक्टर, 2 नर्स व 1 सचिव होते. त्यांच्यापैकी कोणीही त्यांना खरोखरच मदत करू शकत नव्हते. त्यांच्याकडे पाहून बाबा म्हणाले, "चित्त गेले, सर्व काही गेले. आता इतरांची काळजी घेण्याऐवजी लोकांना त्यांची काळजी घ्यावी लागत आहे. कारण आता त्यांच्या मनाची कृपा त्यांच्याकडे उरली नाही." हे खरे होते. सर्व काही गेले होते. ते हजारो लोकांचा आधार होते. पण आता त्यांचे चित्त नष्ट झाल्यामुळे ते स्वतःचे शरीरही सांभाळू शकत नव्हते. याच कारणास्तव भारताचे शास्त्रीय ग्रंथ चित्ताविषयी वारंवार सांगतात आणि त्याची काळजी कशी घ्यावी हे देखील सांगतात. ऋग्वेदात म्हटले आहे की मन महान आहे, म्हणून तुमच्या विचारांमध्ये समता असली पाहिजे. मनात केवळ सद्विचार, सद्भावना असाव्यात. जवळजवळ प्रत्येक शास्त्रीय ग्रंथ मन या विषयावर आधारलेला आहे. जो मनाच्या रीतींना जाणतो, जो मनाशी मैत्री करतो, तोच खरा मानसशास्त्रज्ञ. मन अत्यंत विस्तीर्ण आहे. मनाच्या मदतीनेच तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करू शकता. मनाच्या हालचालीमध्ये जगताचे अस्तित्व आहे. बाह्य जगत हे वैश्विक मनावर म्हणजे परम आत्म्याच्या मनावर आश्रित आहे. मनामुळेच मनुष्याचे अस्तित्व आहे. माझे बाबाजी म्हणत, मन असेल तर तुम्ही मानव आहात. तुम्हाला जर मन नसेल तर तुम्ही एकतर महात्मा असाल, नाहीतर मेंटल केस म्हणजे नष्टचित्त असाल. तर इथं आपणाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की मनाचे साक्षी बना. आता पुढचा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि आहे की आपण मनाचे साक्षी कसं बनायचं आहे आणि साक्षी बनणं का आवश्यक आहे. तर त्या अनुषंगाने आपणाला इथं सांगतायत की एक उदाहरण दिलेलं आहे एका श्रीमंत उद्योगपतीचं, की त्याच्याकडे हजारो लोक कामाला आहेत आणि परंतु तो स्वतःच्या शरीराचं काही करू शकत नाही किंवा स्वतःला तो सांभाळत करू शकत नाही, अशा तो मनस्थितीमध्ये आहे. आता आपली जी सर्व कर्म घडतात, तर आपली ती सर्व कर्म आपल्या मनाच्या आधाराने आपण करत असतो. अगदी झोपून उठल्यानंतर आपण पुढे उठायचं आहे, आपणाला जे काही आपलं अंथरूण असेल त्याचं घड्या करायचे आहेत किंवा पुढच्या सर्व काही गोष्टी आहेत, दात घासणं आहे, अंघोळ करणं आहे, सर्व काही तयार होणं आहे. तर हे सर्व आपल्या गोष्टी क्रिया करायच्या अगोदर त्या क्रिया आधी मनात येतात की मला हे करायचं आहे, मला उठायचं आहे, मला अंघोळ करायची आहे किंवा मला हे काम करायचं आहे, हे मनात येतं. आणि मग त्या मध्ये या विचार आल्यानंतर मग मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून आपल्या इंद्रियांच्याद्वारे त्या सर्व क्रिया होतात. पण इथे मनाचीच त्याची तार त्या उद्योगपतीची तुटल्यामुळे, मनच निष्क्रिय झाल्यामुळे इथे चित्त जे आहे, मन निष्क्रिय झाल्यामुळे ते स्वतःच्या क्रिया स्वतः करू शकत नव्हते. शरीर आहे, परंतु शरीर आणि शरीराकडून कार्य करण्यासाठी जे मन तिथे मध्ये जोडलं जाणं आवश्यक आहे, तर ते मनच तिथे नष्ट झाल्यामुळे ते स्वतःची कामंसुद्धा स्वतः करू शकत नव्हते. मग अशा रुग्णांना जेवणखाण करणंसुद्धा स्वतःला जमत नाही. त्यांना जे नैसर्गिक काही जी आपल्या शरीराची जे काही धर्म आहेत ते कुठलेच त्यांना कळत नाहीत. आणि त्यासाठी मग सर्व शुश्रूषासाठी माणसं लागतात. तर अशा पद्धतीने असे ते उद्योगपती होते आणि त्यांना पाहिल्यानंतर भगवान नित्यानंदांनी इथे स्पष्ट केलेलं आहे की चित्त जे आहे, चित्त जर गेलं म्हणजे आपलं मन जर गेलं तर आपण सर्व काही गेलं. आणि इथे आता कारण मनाची कृपा आपल्यावर होणं आवश्यक आहे, मनाची साथ आपल्याला आवश्यक आहे. आपण सांसारिक जीवन जगत असताना सुद्धा आणि आध्यात्मिक प्रगती करायची असेल तरीसुद्धा आपणाला मनाची साथ, मनाची कृपा आपल्यावरती होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपल्या सर्व ग्रंथांमध्ये मनाला महत्त्व दिलेलं आहे. आणि मग मनामध्ये आपण मनाला शुद्ध ठेवण्यासाठी
मनाचं स्वास्थ्य कायम राखण्यासाठी आपण सद्विचार केले पाहिजेत. ह्यावरती आपल्या सर्वच ग्रंथांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि त्यासाठीच इथे भगवद्गीतेत पण सांगितलं की मनच शत्रू आहे आणि मनच मित्र आहे. जर मनामध्ये सतत विचार आले की समजा मी सतत मनामध्ये नकारात्मक विचार येऊ लागले, तर मन हे आत्म्याचा शत्रू आहे. आणि जर मनामध्ये सकारात्मक विचार येऊ लागले, सद्विचार येऊ लागले, सत्याचे विचार येऊ लागले, तर हे मन आत्म्याचा मित्र आहे. तर ह्या पद्धतीने आहे. जर मनामध्ये नकारात्मक विचार म्हणजे मी देहच आहे किंवा मी मनच आहे किंवा मी भित्रा आहे किंवा माझं शिक्षण हे आहे तर तेच मी आहे, असे हे विचार आहेत. हे विचार मनाचे माणसाला त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपापासून दूर घेऊन जातात. आणि अशा वेळेला मन आपला शत्रू होतो. आणि मनामध्ये जेव्हा सद्विचार येतात, सत्य विचार येतात, पूर्णतः ज्ञानाचे विचार येतात, तेव्हा हेच मन आपणाला आपल्या आत्मस्वरूपाकडे घेऊन जातात आणि आपण आत्मशक्तीचा अनुभव घेतो आणि आपला मन हे आपलं मित्र होतं. तर अशा पद्धतीने इथे मनाचं महत्त्व आहे. आपल्या रोजच्या प्रत्येक कर्मासाठी पण मनाचं महत्त्व आहे. आणि हे जेव्हा मन व्यवस्थित असतं तेव्हा आपण मानव असतो. आणि जेव्हा हे मन जेव्हा मनाच्या पलीकडे आपण जातो, अमन होतं, तेव्हा एकतर तेव्हा ती व्यक्ती संत होते किंवा जर मनाचं कार्य बिघडलं असेल तर काही मानसिक तक्रारी होऊ शकतात. आता इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा मनाचं कार्य बिघडतं आणि तेव्हा काही मानसिक तक्रारी होतात, तेव्हा जरूर नाही आहे की तिथं आपलं मानसिक स्वास्थ्य खरंच खूप ढासळलेलं आहे असं समजण्याची आवश्यकता विशेष नाही आहे. कारण जर मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आजार निर्माण होतात, तर त्या आजार निर्माण होण्यामध्ये अनेकांना एखाद्या गोष्टींची भीती वाटते, एखाद्या गोष्टींची अतिशय काळजी वाटते, एखाद्या गोष्टींमध्ये मन अत्यंत चंचल होतं. तर ही मनाची काही लक्षणं आहेत आणि ती लक्षणं आपल्याला त्या संतुलनात स्वतःला आणता येत नाहीत. आणि त्याच्यामुळे काही आपल्याला औषधं घ्यावी लागली तरी ते काही त्याच्यात घ्यावी लागली तरीसुद्धा त्यातून आपण मात करून आपण मनाला मजबूत नक्कीच करू शकतो. हे महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपल्याला काही औषधं घ्यावी लागतात याचा अर्थ असा नाही आहे की आपलं मनाचं स्वास्थ्य पूर्ण गेलेलं आहे. मनाचं स्वास्थ्य आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मनाचं स्वास्थ्य, मनाची चंचलता, मनाची भीती, मनाचे बेचैनी, मनाची रुखरुख, मनाची काळजी, मनाची चिंता हे आपल्याला पेलवता येत नाही. आपल्याला ते सहन होत नाही आहे. हा भाग वेगळा आहे. आणि आपल्याला जे ज्ञान आहे तर आपल्याला सत्याचं ज्ञान होण्यासाठी बुद्धी काम करत असते. तर आपल्याला जर ते ज्ञान होत असेल आणि मनाची जर शक्ती थोडी कमी पडत असेल तरी तिथे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. कारण मनाची शक्ती आपण वाढवू शकतो. आपल्याला जर कळतंय काय सत्य आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आपल्याला जर आत्मज्ञान होतंय तर त्यासारखी आनंदाची गोष्ट असू शकत नाही. आपलं मन खूप चांगलं आहे, शरीर मजबूत आहे, शरीर पण खूप चांगलं आहे, परंतु जर आपल्याला आत्मज्ञान नसेल तर असं चांगलं मन आणि चांगलं शरीर असून पण विशेष उपयोग नाही. पण आपल्याला कुठेतरी आजार असेल तरी समजा किंवा मन आपलं हळवं असेल, काही असेल, मनात कुठली भीती असेल, समजा एखादं औषध आपल्या शरीरासाठी चालू असेल किंवा मनासाठी जरी चालू असेल तरी हरकत नाही. पण आपल्याला आत्मज्ञान होतंय ना, आपल्याला ईश्वराचं ज्ञान होतंय, तर हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ही सगळ्यात मोठी सकारात्मक गोष्ट आहे. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर आता आपण पुढे वाचूयात. तर इथे ह्यासाठी मनाचं कार्य आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे ते सांगतात की एकदा एका जिज्ञासूने एका ऋषींना विचारले, ईश्वर कोण आहे? परमतत्व कोण आहे? चिती कोण आहे? ऋषींनी उत्तर दिले, ईश्वर तुझ्या मनाचा साक्षी आहे. काय म्हणतायत इथे की एकदा एका जिज्ञासूने एका ऋषींना विचारले, ईश्वर कोण आहे? परमतत्व कोण आहे? चिती कोण आहे? हे 3 प्रश्न विचारलेत. तर इथे ऋषींनी उत्तर दिलं आहे की ईश्वर तुझ्या मनाचा साक्षी आहे. ईश्वर तुझ्या मनाचा साक्षी आहे.
याविषयी अत्यंत सजगतेने व सखोलतेने विचार करा. ईश्वर तुमच्या मनाचा साक्षी आहे. असेच जर असेल तर तुम्ही आपल्या मनाला कोणत्या स्थितीत ठेवले पाहिजे. इथे खूप सुंदर पुढे उलगडा होणार आहे की ईश्वर आपल्या मनाचा साक्षी आहे. ईश्वर म्हणजे काय? त्यानंतर मन म्हणजे काय? हे प्रश्न एका शिष्याने ऋषींना विचारले. तर ते सांगतात की ईश्वर आपल्या मनाचा साक्षी आहे. तर पुढे बाबा मुक्तानंद सांगतायत की जर ईश्वर म्हणजे एवढं सर्वश्रेष्ठ तत्व जर आपल्या मनाचा साक्षी आहे, आपल्या मनामध्ये चालणाऱ्या सर्व क्रियांना तो पाहणारा आहे, तर आपल्या मनाच्या आपल्या मनाला कोणत्या स्थितीत आपण ठेवलं पाहिजे? जर माझ्या मनाच्या हालचाली पाहणारा जर भगवंत आहे, जे ह्या विश्वातलं सर्वोच्च तत्व आहे आणि ते तत्व माझ्या मनाच्या सर्व क्रिया पाहणार आहे, हे जर असेल तर आपण आपल्या मनाला कोणत्या स्थितीत ठेवलं पाहिजे? हा प्रश्न बाबा मुक्तानंद विचारत आहेत. तर ते सांगतायत की ईश्वर तुमच्या मनाचा साक्षी आहे. असेच जर असेल तर तुम्ही आपल्या मनाला कोणत्या स्थितीत ठेवले पाहिजे? तुमच्या मनाला अत्यंत शुद्ध व एकाग्र ठेवा. त्याच्या लहरीप्रमाणे त्याला इतस्तता भटकू देऊ नका. माझे बाबा म्हणत, मन जोपर्यंत चंचल असते तोपर्यंत एखादी व्यक्ती माणूस असते. ज्या क्षणी मन स्थिर होते तत्क्षणी ती व्यक्ती देव बनते. हे पूर्णपणे खरे आहे. तुमच्या मनाला अत्यंत शुद्ध व एकाग्र ठेवा. त्याच्या लहरीप्रमाणे त्याला इतस्तता भटकू देऊ नका. माझे बाबा म्हणत, मन जोपर्यंत चंचल असते तोपर्यंत एखादी व्यक्ती माणूस असते. ज्या क्षणी मन स्थिर होते तत्क्षणी ती व्यक्ती देव बनते. हे पूर्णपणे खरे आहे. माझे बाबा असे महात्मा होते जे मनापासून मुक्त होते. ते मनाच्या पलीकडे गेलेले असले तरी ते जड म्हणजे निष्क्रिय झालेले नव्हते. ते फार स्फूर्तिशाली व प्रत्येक गोष्टीबद्दल अत्यंत सचेत होते. भविष्यात काय घडणार आहे हे त्यांना ठाऊक असे व भूतकाळात जे घडलेले होते याचेही त्यांना ज्ञान होते. केवळ मनच ह्या गोष्टींचे ज्ञान होण्यामध्ये बाधक असते. त्यांच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक मनुष्य त्यांना परिचित होता. ते मनापासून मुक्त होते तरीही त्यांना सर्व काही ठाऊक होते. यावरून तुम्ही समजू शकता की तुमचे मन जर शुद्ध झाले तर तुम्ही अंतहीन महानता प्राप्त करू शकता. याच कारणास्तव तुम्ही आपले मन शुद्ध केले पाहिजे. यासाठी तुम्हाला मंत्र व ध्यानाच्या मदतीची आवश्यकता आहे. तर इथं आपणाला ते सांगत आहेत की ईश्वर काय आहे? तर ईश्वर मनाचा साक्षी आहे. मनामध्ये ज्या काही हालचाली होतात, जे काही विचार येतात, जे काही भावना निर्माण होतात, तर हे सर्व जे काही संकल्प येतात, विचार येतात, भावना निर्माण होतात, जे काही मननचिंतन मनामध्ये चालतं, तर हे सर्व पाहणारा जो आहे ते आपला अंतरात्मा आहे, तो आपला आत्मतत्व आहे. ते मनाचं काय चाललं हे त्याला दिसत असतं. तर इथे जर असं आणि किंवा ईश्वराला ते दिसत असतं. आत्मतत्वामध्येच ते परमात्मतत्व आहे. तर त्याच्यामुळे त्या आपल्या आत्मरूपात वास करत असलेल्या भगवंताला दिसत असतं आपलं मन काय करत आहे. तर त्यामुळे आपल्या मनाला कायम शुद्ध ठेवणं, स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. स्थिर ठेवणं आवश्यक आहे. आणि हे स्थिर आणि स्वच्छ आपण कसं ठेवू शकतो? तर आपण चांगल्या विचारांनी त्यांना शुद्ध ठेवू शकतो आणि ध्यानाने, नामस्मरणाने, ध्यानाने, मेडिटेशनने आपण मनाला स्थिर ठेवू शकतो. आणि हे आज सांगितलं. आणि जेव्हा मन चंचल असतं तेव्हा ती व्यक्ती मानव आहे. आणि जेव्हा ते मन स्थिर होतं तर हाच मानव मग तो देव बनतो. हाच मानव हा आपल्या अंतरी परमात्म अनुभूती घेऊ शकतो. तर हे सांगितलेलं आहे. आणि इथे आपल्याला ते पुढे सांगतायत की भगवान नित्यानंदांविषयी सांगतायत की आपण आता सगळेजण अजूनही आपण एकाग्रता किंवा आपलं ध्यान अजून पक्कं नाही झालेलं आहे. पण जे आपले संत आहेत तर ते संत आपल्यासारखेच मानव आहेत तरीसुद्धा ते संत कसे झाले?
तर ह्या मनाच्या आधाराने झाले. त्यांनी त्यांचं मन स्वच्छ केलं, स्थिर केलं आणि त्यांच्या साधनेने त्या मनाची त्यांनी मनाच्या पलीकडे ते गेले. मनाचे विचार असतात, भावना असतात, संकल्प असतात. त्या भावना, संकल्प, विचारांच्या पलीकडे अ, गेले ते आणि हेच मन त्यांना ह्याच मनाच्या पलीकडे जाऊन त्यांना आत्म-अनुभूती, परमात्मा-अनुभूती आलेली आहे. आणि त्यामुळे अ, इथे भगवान नित्यानंदांविषयी बाबा मुक्तानंद सांगतायत, की असे मनाला अ, इ मनाला पूर्णतः मनाच्या पलीकडे असलेल्या अवस्थेत, कायम तुर्यावस्थेत किंवा कायम आत्मलीन अवस्थेत असलेले माझे गुरु भगवान नित्यानंद होते. ते सांगतायत, की असे जरी ते असतील, की मनाच्या पलीकडे गेलेले कायम आत्मलीन अवस्थेत असे जरी असले, तरी त्यांना जे काही भविष्यात घडणार आहे, ते सर्व त्यांना माहीत होतं, दिसत होतं. जे काही भूतकाळात घडून गेलेलं आहे, ह्याची सुद्धा त्यांना जाण होती आणि ते असे निष्क्रिय नव्हते किंवा जड नव्हते आणि एवढं सगळं त्यांना ज्ञान हेच मन त्यांना करून देत होतं, की जे मन पूर्णतः विचारांच्या, संकल्पांच्या, मनाच्या पलीकडे गेलेलं आहे. तर इथे ते सांगतायत, जेव्हा मन आपलं स्थिर होतं, शुद्ध होतं, एकाग्र होतं, त्यावेळेला त्याच मनामध्ये एवढी अनंत शक्ती असते, की ते सर्व काही जाणू शकतं. भूत, वर्तमान, भविष्य हे सर्व काही त्या मनामध्ये मनाच्या माध्यमातून समजू शकतं. तर हे इथे सांगतायत. आता पुढे आपण वाचूयात, की रात्रंदिवस आपले मन सतत कल्पना, साम्राज्यांकडे धाव घेत असते. ते विनाकारण विचार करीतच राहते. कल्पना विश्व हे अंतहीन आहे. त्याला विकल्प संसार म्हणतात. म्हणजेच कल्पनांचे जगत ज्याला कुठलाच अंत नाही. आधी एक विचार उदयास येतो, मग लगेचच दुसरा विचार उदयास येतो, जो आधीच्या विचाराला समाप्त करतो आणि हे चालूच राहते. पण तुम्ही जर मनाचे साक्षी बनलात, तर सगळे विचार, सगळ्या कल्पना नष्ट होतात आणि तुमचे मन स्थिर व शांत होते. या जगात जीवात्मा फार दुःख व कष्ट भोगतो. याचे कारण आहे मन. मन जेव्हा अमन होते, तेव्हा तुम्ही ईश्वर बनता. ईश्वर आपल्या मनाचा साक्षी आहे. म्हणूनच आपण नेहमी अंतर्मुख होण्याचा आणि त्या साक्षीला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्य जर जागृती आणि स्वप्न या पहिल्या 2 अवस्थांना समजू शकला, तर तो ईश्वराची अनुभूती करू शकेल आणि ईश्वराला जाणल्याने व त्याचा अनुभव घेतल्याने मनुष्याच्या जीवनाचे परिवर्तन होते. आता इथं ते सामान्य मनाचं कार्य सांगतायत, की जे आपण मानवी रूपात आपण प्रत्येक जण अनुभवतोच, की मनामध्ये एक विषय आला, एका विषयाला स्पर्श केला, तर त्या मनामध्ये सतत एका पाठोपाठ एक विचार चालू असतात. जसं आपण एखाद्या विहिरीमध्ये जेव्हा दगड टाकतो, तेव्हा त्या दगड टाकल्यानंतर एक अशा त्या दगडातून अशी लाटा त्या बाहेर तरंग उठतात. त्याचप्रकारे मनामध्ये एका पाठोपाठ एक विचारांचे तरंग उठतात. पहिला विचार गेला, लगेच दुसरा. हे असं चालू असतं. हे जे आपल्या सर्वांच्या मनाची ती अवस्था असते. तर आता इथे जर आपण हे सामान्य मनाचं आहे आणि आपल्या संतांचं आहे, की ते ते त्या मनाच्या मनाचे जे विचार, भावना ह्याच्या पलीकडे ते गेलेले असतात. त्यांना कुठलेही मनाचे विचार, कुठल्याही भावना हे त्यांच्या आतून उद्भवतच नसतील किंवा त्यांनी बाहेर पाहिल्या असे मनाचे विचार किंवा भावना, कारण ते ह्याच विश्वात राहत असतात. त्यामुळे त्यांच्या अंतरी, त्यांच्या चित्तात जरी त्या वृत्ती उमटत नसतील, तरीसुद्धा बाहेर जरी ते तशा वृत्ती बघत असतील, तरीसुद्धा तरी ते पाहूनही त्यांच्या अंतरी काही उठत नसतं. ते इतक्या आत्मलीन अवस्थेत असतात आणि बाहेरसुद्धा ते प्रत्येक गोष्टीत आत्माच पाहतात. ही झाली संतांची गोष्ट. या ऋषीमुनींची, महान विभूतींची, संतांची गोष्ट. परंतु आपल्या सामान्य मनामध्ये हे सतत विचार येत असतात एकापाठोपाठ एक. आणि जर इथे बाबा मुक्तानंद सांगतायत, की जर आपल्याला आपण मनाचे साक्षी झालो, आपण समजलो की जेव्हा आपण जागे आहोत, तेव्हा आपल्या मनात कुठले विचार येत आहेत, हे जर आपण लक्ष ठेवलं, जागरूक राहिलो
आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा पण आपल्याला स्वप्न पडतात. तिथे सुद्धा विचार असतात, भावना असतात. तर त्यासुद्धा आपल्याला समजल्या, की तिथे कोणते भाव आहेत, विचार आहेत आणि आपल्या लक्षात येतं ते कुठे आहेत. तर हे जर आपण आपल्या मनाला जर समजलो, तर आपल्या मनामध्ये जे विचार चालतात, ते विचार हळू कमी-कमी होत कमी-कमी होत ते विचार नष्ट होतात. जे आपल्याला अस्थिर करणारे विचार आहेत, ते सर्व विचार नष्ट होऊ शकतात आणि आपण अंतर्मुख होऊ शकतो. हे इथे सांगितलेलं आहे. आणि ह्यासाठी पुढे ते सांगतायत, की ईश्वर आत्म्याचा साक्षी आहे आणि ईश्वर आत्म्याचा साक्षी आहे म्हणून आपण नेहमी अंतर्मुख होण्याचा आणि त्या साक्षीला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्य जर जागृती आणि स्वप्न या पहिल्या 2 अवस्थांना समजू लागला, तर तो ईश्वराची अनुभूती करू शकेल आणि ईश्वराला जाणल्याने व त्याचा अनुभव घेतल्याने मनुष्याच्या जीवनाचे परिवर्तन होते. आता आपल्या मनामध्ये असे जे विचार येतात, त्याचं जर आपल्याला जाण झाली की माझ्या मनात हे आलंय, तर आपले जेव्हा जाणवतं की माझ्या मनात चिंतेचे विचार आलेत, माझ्या मनात भीतीचे विचार आलेत किंवा काळजीचे आलेत किंवा मी माझ्या एखाद्या चं गुणगान स्वतःच करत आहे. तर हे जर आपले विचार मनात आले, तर आपण त्या विचारांच्याकडे आपलं जर लक्ष गेलं आणि आपल्याला जाणवलं की बाबा हे असं होतंय, तर ते विचार आपण वाढवणार नाही. ते तिथेच थांबतील आणि मग त्या विचारांचं आपण तिथंच थांबू, त्याच्यात रमणार नाही. स्वतः त्याच्यात अजून वाढवणार नाही. तिथंच ते विचार बंद करू, की नाही बाबा भीती हे मनाला वाटतंय, पण खरं मी कोण आहे? तर मी आत्मा आहे आणि आत्म्याला कशाची भीती असू शकत नाही. हे विचार येऊ शकतात. तर ह्या गोष्टी जर आपण मनाकडे लक्ष दिलं व्यवस्थित रीतीने आणि विचार आपल्या मनात काय येतात हे आपण समजू शकलो आणि तर आपण त्या विचारांवरती आपण मात करू शकतो आणि लगेच आपण अंतर्मुख होऊ शकतो आणि जेव्हा अंतर्मुख होतो आणि मग तिथे आपल्या चेतनेशी, आपल्या अंतरी असलेल्या शक्तीशी आपला संपर्क येतो आणि जर आपलं लक्षच नसेल विचारांकडे, आपण त्याच्यातच वाहत जातो, तर मग आपण अंतर्मुख होऊ शकणार नाही. तर इथे ते सांगतायत, की ईश्वर आपल्या मनाचा साक्षी आहे म्हणून आपण नेहमी अंतर्मुख होण्याचा आणि त्या साक्षीला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्य जर जागृती आणि स्वप्न या पहिल्या 2 अवस्थांना समजू शकला, तर तो ईश्वराची अनुभूती करू शकेल. आणि ईश्वराला जाणल्याने व त्याचा अनुभव घेतल्याने मनुष्याच्या जीवनाचे परिवर्तन होते. विचार आपले संतुलनात आले, तर आपण अंतर्मुख होऊ शकतो आणि अंतर्मुख झालो, तर आपण आपल्या अंतरी असलेल्या चेतनेशी आपला संपर्क येतो, त्या शक्तीशी आपला संपर्क येतो आणि तिथे संपर्क आल्यानंतर मग आपलं खरं परिवर्तन सुरू होतं. तिथे संपर्क जोपर्यंत येत नाही आपल्या आंतरिक असलेल्या शक्तीशी, तोपर्यंत आपलं पूर्ण आपलं खरं परिवर्तन म्हणजे कायम स्वरूपाचं होणारं परिवर्तन, वरवर दिसणारं नाही तर कायम स्वरूपाचं होणारं परिवर्तन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपण आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचतो. तरी आणि ह्यासाठी मनाच्या विचारांचं त्याचं निरीक्षण करणं आवश्यक आहे आणि कुठल्या विचारांना वाढवायचंय, कुठल्या विचारांना थांबवायचंय आणि कुठले विचार सत्य आहेत ते बघणं गरजेचं आहे. कुठले विचार असत्य आहेत, असत्य विचारांना तिथंच सोडायचंय. त्या विचारांमध्ये अडकायची आवश्यकता नाही. असत्य विचार म्हणजे भीतीचे, चिंतेचे, दडपणाचे, काळजीचे, आपल्या स्वतःचे अहंकार वाढवणारे हे सर्व असत्य विचार आहेत आणि सत्य विचार कोणते आहेत? तर मी कोण आहे? मी आत्मा आहे. मी तो आत्मा मुक्त आहे. तो आत्मा कायम ज्ञानस्वरूप आहे, सच्चिदानंदमय आहे. ही खरे सत्य विचार आहेत आणि हे जेव्हा हेच विचार आपल्याला अंतर्मुख करतात. आता पुढे सांगतात, की कदाचित तुम्हाला असे वाटेल, की तुम्हाला ईश्वर प्राप्त झालेला नाही. पण असे तुमच्या मनाच्या दुर्बलतेमुळे व संभ्रमामुळे होते. मनाला स्थिर करण्यामध्ये आनंद असतो. मनाला स्वच्छंदीपणे पडू देण्यात किंवा त्याला इकडे-तिकडे भटकू देण्यात काहीही आनंद नाही. जेव्हा एखाद्याला जाणीव होते, की
त्याचे मन त्याच्याकडून जे काही करू इच्छिते ते सर्व तो करू शकत नाही. तेव्हा तो निराश होतो. मग तो त्याचे सगळे विचार आणि इच्छा सोडून देतो आणि स्वस्थ व शांत बसतो. अचानक मनाला स्थिरता येते. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा त्या व्यक्तीला अंतरात महान आनंदाची अनुभूती होते. माझे बाबाजी म्हणत असत, "मनोवृत्तीचे अस्तित्व असेल तर तुम्ही आनंद कसा अनुभवू शकाल? मनोवृत्ती जर अस्तित्वातच नसतील तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दुःख कसे असू शकेल?" हे गुरुदेव नित्यानंदांचे सूत्र आहे. हे त्यांचे महावाक्य आहे. मनुष्य जर इथे आता ते सांगतायत, की जेव्हा अनेकदा असं होतं आपल्याला, की आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल काही आणि थकून जातो आणि आपण शांत बसतो आणि शांत बसतो तेव्हा आपल्याला खरंच आपण आतमध्ये जातो आणि सगळे विचार बंद झालेले असतात आणि सगळं आणि थकून भागून आपण शांत झालेलो असतो आणि त्याच वेळेला जर आपण ख अतिच शांतता जर त्या शांततेने आपल्याला अंतर्मुख केलं, तर आपल्याला खरंच आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला खरी शांती जाणवते. तर इथे बाबा मुक्तानंद सांगतायत, की भगवान नित्यानंदांचं सूत्र, की आपल्या चित्तामध्ये कोणत्याच प्रकारचे जर वृत्ती निर्माण नाही झाली, तर ती खरी म्हणजे तो खरा आनंद आणि ती खरी शांतता आपण तेव्हा अनुभवतो आणि जे पतंजली योगसूत्रामध्ये पण सांगितलंय, चित्तवृत्ती निरोधः, की चित्तातून निर्माण होणाऱ्या वृत्तींचं निरोध करणे म्हणजे योग. आता इथे तेच सांगतायत, की आपल्या अंतरातून कुठलाही विचार, भावना कुठलंही नाही निर्माण झालं, तर ती जी शांती आहे, विचारांच्या पलीकडे, भावनेच्या पलीकडे, ती शांती खरी आत्मिक शांती असते. आता ती खूप म्हणजे ती एक ध्यानाच्या खोल अवस्थेत ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि पुढे गुरुदेव सांगतायत, की बाबा मुक्तानंद सांगतात, मनुष्य जर स्थिर व शांत बसू शकत नसेल, तर मन स्थिर होणे फार कठीण असते. मनाला शांत व स्थिर करण्यासाठी आपण हे शिकले पाहिजे, की स्थिर कसे बसावे. तुम्ही सारखी चुळबुळ करीत राहता व डोके खाजवीत राहता. याचे कारण आहे मन. मनाला अंतर्मुख करण्यासाठी स्थिर आसन आवश्यक असते. आमचे बाबा आपल्या मुठीवर हनुवटी टेकवून सकाळपासून दुपारपर्यंत त्या स्थितीत 6-6 तास बसत असत. त्यांचे मन आत्म्यामध्ये स्थिर व शांत झालेले होते. त्यांचे मन चंचल नव्हते आणि अस्वस्थही नव्हते. त्यांचे मन शांत होते. स्थिर आसनामध्ये उत्तम औषध असते, जे वैद्यकीय शास्त्रात कधीच सापडणार नाही. मी आता ज्या आसनात बसलो आहे, त्यामुळे त्यामध्ये केवळ स्थिर बसल्याने शरीरातील सर्व 7,20,00,000 नाड्यांचे शुद्धीकरण होते. तर इथं सांगतायत आसनाचं महत्त्व सांगतायत. मनाला स्थिर करण्यासाठी आसनाचं महत्त्व. आपण एखाद्या आसनामध्ये जिथे आपल्याला कुठलीही रग लागत नाही, अशा आसनामध्ये आपण जर बसलो आणि आपलं ध्यान आपण आत्मलीन झालो, आत्म्याकडे वळवलं आणि त्या आसनामध्ये कोणतीही हालचाल न करता काही ठराविक थोडा कालावधी बसलो, तर तिथे आपल्या सर्व ज्या नाड्या आहेत, तर त्या नाड्यांची शुद्धी होते आणि आपण एक खोल ध्यानाचा अनुभव प्राप्त करू शकतो. ह्यासाठी आसन महत्त्वाचं आहे. स्थिर आसन महत्त्वाचं आहे. पुढे सांगतायत, की मनात चांगले विचार आणा. एका महर्षींनी म्हटले आहे, हे माझ्या मना, दुसऱ्यांबद्दल सदैव चांगला विचार कर. दुसरे लोक चांगले आहेत किंवा नाहीत याला तितकेसे महत्त्व नाही, परंतु तुमच्या मनासाठी इतरांविषयी चांगला विचार करणे महत्त्वाचे आहे. मनाला स्थिर व्हायचे नसेल तर ठीक आहे, मनाला विचार करायचा असेल तर करू देत. त्याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जर त्याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही आधीच क्षुब्ध झालेल्या मनावर आणखीन क्षुब्धता लादत असता. आपल्या विचारांची फक्त दिशा बदला. मनात चांगले विचार आणा. मग तुम्हाला अनेक प्रकारच्या साधना कराव्या लागणार नाहीत आणि तुम्ही फार क्षुब्धही होणार नाही. आता इथे पहिल्यांदा मनाला स्थिर करण्यासाठी त्यांनी आसनाचा उपदेश केलेला आहे आणि भगवान नित्यानंद कसे तासनतास एकाच आसनात बसायचे, 6-6 तास ते एकाच आसनात बसायचे आणि आत्मलीन स्थितीमध्ये न हलता
स्थिर रीतीने बसायचे हे त्यांनी सांगितलं. आणि एकाच आसनामध्ये कोणतीही हालचाल न करता बसल्याने आपली शुद्धी होते, नाड्यांची शुद्धी होते. पुढे ते सांगतायत की मनामध्ये कोणतेही विचार आणू देऊ नका किंवा मनाला स्थिर ठेवा. स्थिर ठेवण्यासाठी विचार येऊ न देणं हे एक पहिलं काम आहे. पण जर विचार येतच असतील आणि विचारांना आपण नियंत्रण करू शकत नसू तरी काही हरकत नाही. मनात विचार आले तरी हरकत नाही. पण त्या विचारांना जाणलं पाहिजे की माझे विचार कोणते आहेत. तर जर ते विचार माझी शक्ती घालवणारे असतील, असत्याचे असतील, तर त्या विचारांना सत्याकडे, शुभ विचारांकडे आपण वळवलं पाहिजे. आणि असं जर आपण सत्य विचार केले तर आपण म्हणजे सत्य विचार याचा अर्थ जसं आपण मगाशी म्हटलं की आपल्याला काळजी वाटते, चिंता वाटते किंवा मी अशीच आहे की जे नकारात्मक स्वतःला आपण कोसतो, तर हे सर्व विचार बाजूला टाकून मी खरी कोण आहे हे जर विचार केले, किंवा ईश्वराचं चिंतन केलं, मी कोण आहे, जगाचं सत्याचं चिंतन केलं, ह्या विचारांकडे, सद्विचारांकडे म्हणजे जे सत्य विचार आहे त्या विचारांचा जर आपण त्यामध्ये मन लावलं तर ही पण एक खूप मोठी साधना आहे. आणि हे इथे सांगतात की मनात चांगले विचार आणा, मग तुम्हाला अनेक प्रकारच्या साधना कराव्या लागणार नाहीत आणि तुम्ही फार क्षुब्धही होणार नाही. जेव्हा मन शांत होत नाही आहे ना, मनात विचार येत आहेत, हरकत नाही, त्याला शांत करायला पण जाऊ नका. त्या विचारांना ओळखून जर ते विचार अशुद्ध असतील तर ते तिथे थांबून शुद्ध विचारांकडे मनाला लावायचं. तर हे इथे ही खूप मोठी साधना आहे हे ते सांगतात. आणि पुढे सांगतात, मी माझ्या मनाच्या शक्तीचा माझ्या बाबांचे चिंतन करण्यासाठी उपयोग केला. दररोज 1 किंवा 2 तास माझ्या बाबांसमोर बसत असे. त्यांचे हातवारे, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मी न्याहाळत असे. मी माझे मन त्यांच्यावर एकाग्र करीत असे. असे करता करता मी माझ्या मनाला माझ्या ताब्यात ठेवू शकलो. पतंजलीच्या योगसूत्रांमध्ये याविषयी वर्णन करणारे एक सुंदर सूत्र आहे. या सूत्रात म्हटले आहे, तुम्ही जर अशा महात्म्यावर आपले मन एकाग्र केले जे आसक्ती आणि द्वेष यांच्या पलीकडे गेले आहेत, तर तुम्ही देखील आसक्ती आणि द्वेष यांपासून मुक्त होता. तेव्हा तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नसेल, त्याला शांत करता येत नसेल, तर तुमचे मन अशा महात्म्यावर एकाग्र करा जे आसक्ती आणि द्वेष यांच्या पलीकडे गेलेले आहेत, ज्यांचे मन आत्म्याशी एकरूप झालेले आहे. अशा महात्म्यास आपल्या विचारांचा विषय बनवा. माझे गुरु देहात होते तेव्हा मी काय करीत असे तर त्यांना पाहत असे. मी त्यांना पाहत असे आणि सतत पाहतच बसत असे. त्यांच्याकडे पाहता पाहता मी त्यांच्यामध्ये पूर्णतः विलीन होत असे. मी मनाच्या द्वैतभावाच्या पलीकडे जात असे. मनाच्या या द्वैतभावामुळेच हे जग केवळ एक जग असल्याचे भासते. मी तुम्हाला हजारो शास्त्रीय ग्रंथांचे सार अर्ध्या कडव्यातच सांगतो. हे जग माया आहे. जीवात्मा व परमात्मा यात काहीही फरक नाही, ते एकच आहेत. हाच शंकराचार्यांचा उपदेश होता. त्यांनी लिहिले आहे, हे जग म्हणजे मनाचे सृजन आहे. एकदा का मन अमन झाले की जग उरतच नाही, उरतो फक्त स्वर्ग. आता इथं त्यांनी मनाला स्थिर करण्यासाठी सांगितलेलं आहे की आसनाचं महत्त्व सांगितलं. त्यानंतर सांगितलं की मनात येणारे विचार आपण जर त्या विचारांवरती नियंत्रण केलं किंवा विचारांची गती आपण हळूहळू करत विचार येणार नाहीत हे आपण साध्य करू शकलो तर ती एक गोष्ट. आणि जर तसं विचारांना आपण ताब्यात आणू शकत नसलो तरी त्या विचारांना आपण निरीक्षण करावं आणि त्या विचारांना आपण सत्य विचारांमध्ये त्यांना लावावं. आणि आता इथे खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे की समजा आपल्या मनामध्ये विचार येत आहेत की मी आळशी आहे, मी भित्री आहे, मी सतत काळजी करते किंवा मी रागीट आहे किंवा मी हळवी आहे, हे विचार येत असतील तर हे विचार पूर्णतः असत्य आहे. कारण मी म्हणजे मन नाही आहे, मी म्हणजे चेतना आहे. तर त्यावेळेला आपण त्या मनामध्ये आपले सत्य विचार आणण्यासाठी बाबा मुक्तानंद काय करायचे, त्यांच्या गुरूंच्या विषयी चिंतन करायचे, त्यांच्या गुरूंकडे पाहायचे, त्यांच्या गुरूंच्या फोटोकडे पाहायचे किंवा त्यांच्या सहवासात राहायचे. ते कसे बोलतात, चालतात, त्यांच्या निरीक्षण करायचे. आणि असं करता करता
मग बाबा मुक्तानंद पूर्णतः त्यांचे विचार हे सत्य स्वरूपाचे झाले आणि पूर्णतः शक्तिशाली झाले. तर इथे ते आपल्याला सांगतात की आपण ह्या महान विभूती ज्या आहेत त्यांच्या आपले जर विचार सत्य स्वरूप होण्यासाठी आपण या महान विभूतींच्या फोटोकडे पाहू शकतो, त्यांच्या त्यांच्या डोळ्यांकडे पाहू शकतो, त्यांच्या जीवनाचं मनन चिंतन करू शकतो, त्यांच्या शिकवणीचा विचार करू शकतो, हे आपण विचार करू शकतो. आणि असे विचार करता 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 आपलं मन शुद्ध शुद्ध होत जातं आणि मग ते अंतर्मुख होतं आणि ते आपल्या आत्मशक्तीशी शक्तीचा अनुभव करतं, हे इथे सांगितलंय. आणि इथे शेवटी सांगतायत की आद्यशंकराचार्यांचा जो उपदेश आहे की जेव्हा हे मन आत्मा आणि परमात्मा एकच आहे, हा अद्वैत सिद्धांत शंकराचार्यांनी जगाच्या समोर पुन्हा मांडलेला आहे. आणि तर त्यांचीच वचनं ते सांगत आहेत की जेव्हा हे मन अमन होतं की मनाचं मन पण निघून जातं, तेव्हाच हे जग हे स्वर्ग होतं. आणि जेव्हा हे मन आपण ह्या मनातच अडकलेलो असतो, तेव्हा हे जग आपल्याला मायी स्वरूप आहे. आणि हेच जग जेव्हा स्वर्ग होतं जेव्हा आपण मनाच्या पलीकडे जातो. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण मनात अडकलेलो असतो तेव्हा हा आत्मा हा जीवात्मा होतो. आणि जेव्हा आपण मनाच्या पलीकडे जातो आणि तेव्हा हाच जीवात्मा हा शिव होतो. तर ही गोष्ट आहे. म्हणजे हाच जीवात्मा त्या देहाच्या बंधनातनं मुक्त होतो आणि तो आपला आत्मस्वरूप अनुभवतो. आणि जेव्हा आपण आत्मस्वरूप अनुभवतो तर हाच आत्मा हा शिव आहे, हेही आपणाला ज्ञान आणि अनुभूती होते. तर असं हे मनाचं खूप मोठं कार्य आहे आणि मनाचं साक्षी होणं आवश्यक आहे, हे आपल्याला बाबा मुक्तानंद सांगतायत. इथं आपण थांबूयात.